पुण्यातून सुरुवात झालेल्या गियाबारेचे रुग्ण आता राज्यातल्या अनेक शहरात आढळू लागलेत। आतापर्यंत या दुर्मिळ आजारामुळे अनेकांनी आपले जीवही गमावले, पण आता या आजारातून रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचंही दिसतंय। पिंपरीत तर एका 6 वर्षाच्या मुलानं जीबीएस वरती मात केली आहे। या चिमुरड्यानं जीबीएस आजारात लढण्याचं अनेकांना बळ दिलंय। पाहुयात हा सकारात्मक रिपोर्ट। राज्यात गियाबारीच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। आधी पुण्यात झपाट्याने प्रसार झालेल्या या आजाराचे रुग्ण आता राज्यातल्या इतर जिल्ह्यातही आढळू लागल्यानं चिंता वाढली आहे। रोज गियाबारी आजाराबाबत नकारात्मक बातम्या येत असताना पिंपरी चिंचवडमधून एक दिलासादायक बातमी समोर आली। पिंपरीतल्या 6 वर्षीय चिमुरड्यानं या आजारावर मात केली आहे। व्हेंटिलेटर, आयसीयू आणि मग जनरल वॉर्ड अशा 14 दिवसांच्या उपचारानंतर तो आता ठणठणीत बरा झालाय। डिस्चार्ज मिळाल्यावर घरी त्याच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत। बाहेरचं खाल्ल्यानं त्याच्या कुटुंबातल्या सर्वांना जुलाब झाले होते, तर 6 वर्षाच्या या मुलाला मात्र गियाबारीची लागण झाली। या कुटुंबानं जीबीएसची कसा लढा दिला पहा। बाहेरचं खाल्लं होतं, हो, एक आठवडाभर अगोदर आम्ही बाहेरचं खाल्लं होतं आणि ते बाहेरचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्याला लूज मोशन सुरू झाले। आणि काय झालं, ऍक्च्युअली घरामध्ये सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांना झालेलं असल्यामुळे ते खाण्यामुळे झालं असेल, आणि 2-3 दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच त्यामुळे। आणि त्यानंतर 8 दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला। 8 दिवस तो एकदम व्यवस्थित होता। रोज थोडी आता इम्प्रूव्हमेंट होतीये। ज्यावेळेस 5-6 दिवस आम्ही त्याला बाहेर जनरल वॉर्ड मध्ये ठेवलं, त्यानंतर आता घरी आणलं। घरी सुद्धा फिजिओथेरपीच्या डॉक्टर येऊन रोज सकाळी संध्याकाळी 2 टाइम फिजिओथेरपी आहे आणि रोज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आम्हाला दिसते। तर तिकडे ससून रुग्णालयातल्या गियाबारीच्या 5 रुग्णांना सुद्धा डिस्चार्ज देण्यात आला। जीबीएस वर यशस्वी मात करत त्यांनी इतरांना सुद्धा आत्मविश्वास दिला। या रुग्णांना अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन घरी पाठवले। दरम्यान नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिला। दूषित पाणी तसंच दूषित अन्नाद्वारे गियाबारेचा संसर्ग होतो, त्यामुळे योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर भोंडवेंनी दिलाय। पाण्यातून, दूषित अन्नातून हा पसरतो असं लक्षात आलेलं आहे। कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस सारखे विषाणू आणि जीवाणू या आजारास कारणीभूत आहेत असं लक्षात येत आहे। त्याच्यामुळं आपण हा आजार होण्यापूर्वीचे जे जुलाबासारखे, उलट्यासारखे आजार आहेत अशा वेळेला निश्चितच काळजी घ्यावी आणि ते होऊ नये यासाठी पाणी, आपल्याला शुद्ध पाणी वापरलं पाहिजे। खाद्य, उघड्यावरचं खाद्य, विशेषतः उघड्यावरचं जे काही स्टॉल्स असतात अशा ठिकाणचं खाणं हे पूर्णपणे बंद करावं, कारण त्यातून हे जंतू पसरून उलट्या जुलाबांचा त्रास सुरू होऊ शकतो। गियाबारे हा आजार नवा नसला तरी दुर्मिळ आहे। यात आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरावर हल्ला करते, त्यामुळे अनेकदा शरीरात गुंतागुंत निर्माण होते। राज्यात सध्या जीबीएसची रुग्णसंख्या सुद्धा वाढतच चालली आहे। कुणालाही हा आजार झाला तर घाबरून जातात, मानसिक तणाव घेतला जातो। मात्र पिंपरीतल्या 6 वर्षाच्या मुलासह अनेकांनी जीबीएस वर यशस्वीपणे मात केली, त्यामुळे आजाराला आपण हरवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतोय। म्हणून आजाराला घाबरू नका, आजाराची लक्षणं ओळखा, वेळीच योग्य उपचार घ्या आणि ठणठणीत बरे व्हा। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।